पश्चातापाचे अश्रू. त्याला राहून राहून एकच पश्चाताप होत होता. ती जिवंत होती तोपर्यंत मी तिच्याकडे थोडे तरी लक्ष द्यायला हवे होते. तिचे प्रेम खरे होते, पण मी एका मृगजळाच्या मागे धावत राहिलो. अमोल आणि अवनीचा संसार म्हणजे जणू एका सुखाचा समृद्ध सागर होता. अमोल एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होता, तर अवनीने घराची संपूर्ण जबाबदारी अत्यंत कौशल्याने आणि प्रेमाने सांभाळली होती. त्यांचे लग्न होऊन जवळपास 20 वर्षे झाली होती. या 20 वर्षात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, पण अवनीच्या समजूतदारपणामुळे संसाराला कधी गालबोट लागले नाही. अमोलचे वृद्ध आई-वडीलही त्यांच्यासोबत राहत होते. सासू-सासरे अवनीला सुनेपेक्षा स्वतःची मुलगीच जास्त मानत, कारण अवनीने कधीही त्यांच्या सेवेत किंवा आदरात कसूर ठेवली नव्हती. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातल्या प्रत्येकाची आवड-निवड, सासू-सासऱ्यांच्या औषध-पाण्याच्या वेळा, मुलांचा अभ्यास या सगळ्याची ती एकटीच काळजी घ्यायची. त्यांना 2 मुले होती, कल्याणी आणि यश. दोघेही आता कॉलेजला जात होते. कल्याणी स्वभावाने शांत आणि समजूतदार होती, तर यश थोडा आक्रमक पण आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता. दरवर्षी गणेशोत्सव असो, दिवाळी असो वा एखादा छोटासा वाढदिवस, अमोल आणि अवनीचे घर उत्साहाने आणि आनंदाने न्हाऊन निघायचे. अमोल दर महिन्याला हक्काने आपला पगार अवनीच्या हातात आणून द्यायचा आणि अवनीही घरखर्च सांभाळून मुलांच्या भविष्यासाठी बचत करायची. "अवनी, तू नसतीस तर मी या आयुष्यात इतका यशस्वी होऊ शकलो नसतो गं", अमोल अनेकदा रात्री जेवताना कौतुकाने म्हणायचा. त्यावर अवनी फक्त मंद हसायची आणि म्हणायची, "तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. घर सांभाळायला मी समर्थ आहे." पण कोणाला माहिती होते की हा हसता-खेळता संसार लवकरच उद्ध्वस्त होणार आहे. मुले मोठी झाली, कॉलेजला जाऊ लागली आणि घरात अवनीचे काम थोडे कमी झाले. नेमक्या याच काळात अमोलच्या ऑफिसमध्ये एका नव्या प्रोजेक्टसाठी काही नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली. त्यात एक तरुणी आली, जिचे नाव होते मोहिनी. मोहिनी दिसायला अत्यंत सुंदर, आधुनिक विचारांची आणि शब्दांनी कोणालाही भुरळ पाडणारी होती. अमोल तिचा सिनियर होता. सुरुवातीला कामाच्या निमित्ताने त्यांच्यात बोलणे सुरू झाले. हळूहळू मोहिनीने अमोलला आपल्या गोड बोलण्यात अडकवण्यास सुरुवात केली. ती अमोलच्या अनुभवाचे, त्याच्या दिसण्याचे आणि त्याच्या स्वभावाचे खोटे कौतुक करायचे. 50च्या उंबरठ्यावर असलेल्या अमोलला एक तरुण आणि देखण्या मुलीने दिलेले हे महत्त्व खूप सुखावून गेले. तो नकळत तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. पण मोहिनीचे अमोलवर कोणतेही प्रेम नव्हते. तिला माहीत होते की अमोलकडे भरपूर पैसा आहे आणि तो तिच्यावर पैसे खर्च करायला तयार आहे. ती केवळ आणि केवळ पैशासाठी अमोलसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. हळूहळू अमोलचे वागणे बदलू लागले. पूर्वी जो अमोल संध्याकाळी 6 वाजता घरची वाट धरायचा, तो आता रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच रेंगाळू लागला. वीकेंडला जो वेळ तो आई-वडील आणि मुलांसोबत घालवायचा, तो वेळ आता मोहिनीच्या शॉपिंगसाठी राखीव राहू लागला. प्रत्येक शनिवारी मोहिनी अमोलला मोठ्या मॉल्समध्ये घेऊन जायची. तिला जे आवडेल, महागडे कपडे, ब्रँडेड बॅग्स, सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, ती अमोलला हक्काने मागायची. मोहिनीच्या प्रेमात आंधळा झालेला अमोलही न विचार करता आपले क्रेडिट कार्ड तिच्या स्वाधीन करायचा. तो पुरता तिच्यात बुडून गेला होता. घरातल्या पैशांची बचत कमी होऊ लागली, पण अवनीने कधी पैशांवरून अमोलला जाब विचारला नाही. तिला वाटायचे की वाढत्या महागाईमुळे आणि मुलांच्या कॉलेजच्या खर्चामुळे पैसे जास्त लागत असावेत. अमोल ऑफिस आणि मोहिनीच्या दुनियेत इतका मग्न झाला की त्याला घरात काय चालले आहे याची अजिबात कल्पना उरली नाही.
आईवडिलांचे वाढते वय, मुलांचे शिक्षण, अवनीची बदलती तब्येत या कशाकडेही त्याचे लक्ष नव्हते. दुसरीकडे अवनीची सासू-सासऱ्यांबद्दलची कर्तव्ये तशीच सुरू होती. सासूबाईंच्या पायाचे दुखणे वाढले होते. सासऱ्यांची स्मरणशक्ती कमकुवत होत चालली होती. अवनी एकटी रात्रीची जागून त्यांची सेवा करायची. मुले कॉलेजमधून आल्यावर आईचा थकलेला चेहरा पाहायची. आई, तू बाबांना सांगून एखादी कामाची बाई का नाही ठेवून घेत? तू किती थकतेस दिवसभर? कल्याणी काळजीने विचारायचे. त्यावर अवनी म्हणायची, अरे, तुमच्या बाबांवर आधीच ऑफिसचा खूप ताण आहे आणि त्यात मी घरच्या कामांसाठी आणखी खर्च कसा वाढवू? मी करेन मॅनेज. अवनीचे अमोलवर मनापासून अगदी देवासारखे प्रेम होते. तिने कधीही अमोलच्या उशिरा येण्यावर संशय घेतला नाही. तिला वाटायचे की नवरा आपल्या कुटुंबासाठीच अहोरात्र कष्ट करत आहे. पण तिला हे माहीत नव्हते की तिचा नवरा ज्या कष्टाची कमाई उडवत आहे ती एका परक्या स्त्रीच्या चैनीसाठी वापरली जात आहे. दिवस जात होते. अवनीला गेल्या काही दिवसांपासून कमालीचा थकवा जाणवू लागला होता. हलका ताप येणे, वजनात अचानक घट होणे आणि शरीरावर निळे डाग पडणे अशा गोष्टी घडू लागल्या. तिने नेहमीप्रमाणे याकडे घरगुती थकवा म्हणून दुर्लक्ष केले. पण एक दिवस घरात काम करत असताना ती अचानक चक्कर येऊन पडली. सुदैवाने मुले घरी होती. यश आणि कल्याणीने तिला तातडीने जवळच्या क्लिनिकमध्ये नेले. डॉक्टरांनी काही रक्ताच्या चाचण्या लिहून दिल्या. 2 दिवसांनी जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांनी यश आणि कल्याणीला केबिनमध्ये बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता होती. बघा मुलांनो, तुमच्या आईला ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा आजार आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून यश आणि कल्याणीच्या पायाखालची जमीनच सरकली. रिया तिथेच ढसाढसा रडू लागली. यशने स्वतःला सावरले. डॉक्टरांनी सांगितले की आता उपचार खूप महागडे आहेत आणि वाचण्याची शक्यता फार कमी आहे. पण प्रयत्न करावे लागतील. त्याच रात्री मुले अमोलची वाट पाहत हॉलमध्ये बसली होती. अमोल नेहमीप्रमाणे 10 वाजता मोहिनीसोबत डिनर करून घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच धुंदी होती. यश पुढे झाला. बाबा, आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. आईचे रिपोर्ट आले आहेत. अमोलने घड्याळाकडे पाहिले आणि चिडून म्हणाला, काय आहे यश? मी खूप थकून आलोय. जे काही असेल ते उद्या सकाळी बोला. कल्याणी रडत म्हणाली, बाबा, आईला ब्लड कॅन्सर झालाय आणि डॉक्टर म्हणतायत की ती शेवटच्या स्टेजला आहे. हे ऐकून अमोल क्षणभर थांबला. पण त्याच्या डोक्यावर मोहिनीचे भूत इतके स्वार होते की त्याला वाटले मुले अतिशयोक्ती करत आहेत. काहीही काय बोलताय? तिला साधा अशक्तपणा असेल. थोडे व्हिटॅमिन्सचे डोस दिले की होईल ठीक. आणि कॅन्सर इतक्या लवकर कसा होईल? उगाच मला घाबरवू नका. मला झोपू द्या. असे म्हणून अमोल आपल्या खोलीत निघून गेला आणि दरवाजा बंद केला. मुलांनी अमोलचा हा निष्ठुरपणा पाहिला. यशचे हात रागाने शिवशिवत होते. अवनीने मुलांना शांत केले. मुलांनो, तुमच्या बाबांना त्रास देऊ नका. ते आधीच टेन्शनमध्ये असतात. या अवस्थेतही अवनी अमोलचीच बाजू घेत होती. वर्ष 2020 उजाडले आणि संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले. अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. ऑफिसेस बंद झाली, गाठीभेटी बंद झाल्या आणि वर्क फ्रॉम होम सुरू झाले. अमोल आता 24 तास घरातच कोंडला गेला. ऑफिस बंद झाल्यामुळे मोहिनीसोबतच्या त्याच्या गाठीभेटी पूर्णपणे थांबल्या. सुरुवातीला तो तिच्याशी फोनवर बोलायचा. पण अवनी, आई-वडील आणि मुलांच्या वावरामुळे त्याला मोकळेपणाने बोलता येत नव्हते.
तो घरात असूनही मनातून फक्त मोहिनीला मिस करत होता. मोहिनीचे मेसेज किंवा फोन आले नाही की तो चिडचिड करायचा. त्याचा स्वभाव अत्यंत हिंसक आणि रागीट बनला होता. याच लॉकडाऊनच्या काळात अमोलने एक गोष्ट नोटीस केली. अवनी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरातली कामे आटपून कुठेतरी बाहेर जात असे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा सर्व काही बंद होते, पोलीस गस्त घालत होते, अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही ही बाई बाहेर कुठे जाते हे अमोलला समजत नव्हते. तिच्या या रोजच्या बाहेर जाण्यामुळे अमोलच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मोहिनीच्या सहवासामुळे अमोलची स्वतःची मानसिकता एवढी कलुषित झाली होती की त्याला स्वतःच्या पवित्र पत्नीवरही संशय येऊ लागला. एक दिवस अवनी बाहेरून आली. ती प्रचंड थकलेली दिसत होती. तिचा श्वास फुलला होता. ती घरात पाऊल टाकताच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या अमोलने तिला थांबवले. थांब तिथेच, अमोल मोठ्याने ओरडला. अवनी दचकली. काय झाले हो? एवढ्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा जग घरात बसले आहे, तू रोज कोणाला न सांगता कुठे बाहेर जातेस? कोणासोबत फिरत असतेस तू? काय लफडी चालू आहे तुझी बाहेर? अमोलने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संशय घेतला. अवनीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती सुन्न होऊन अमोलकडे पाहत राहिली. 20 वर्षाच्या संसारात ज्या नवऱ्याला तिने देव मानले, तो आज तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. अमोलचा ओरडण्याचा आवाज ऐकून यश आणि कल्याणी आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांनी अमोलला आपल्या आईवर ओरडताना पाहिले. यशचा संयम सुटला. तो धावत पुढे आला आणि अमोलच्या समोर उभा राहिला. बाबा, बस करा. तोंड सांभाळून बोला, यश गरजला. यश, तू तुझ्या बापावर ओरडतोस? हिचे कौतुक पहा, रोज बाहेर कुणासोबत तरी. अमोलचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत यशने टेबलवर ठेवलेली फाईल अमोलच्या अंगावर फेकली. तुम्हाला लाज वाटत नाही का संशय घ्यायला? आईची काय अवस्था झाली आहे हे माहीत तरी आहे का तुम्हाला? ती रोज कुठे जाते? ती स्वतःच्या मृत्यूशी लढायला त्या बंद सरकारी दवाखान्यात केमोथेरपीचे डोस घ्यायला एकटी जाते. यश रडत आणि ओरडत म्हणाला. अमोल स्तब्ध झाला. त्याने खाली पडलेली फाईल उचलली. त्यात हॉस्पिटलचे पेपर्स, ब्लड रिपोर्ट आणि मोठ्या अक्षरात लिहिलेले होते, कॅन्सर स्टेज 4. यश पुढे म्हणाला, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले होते तेव्हा तुम्ही आमच्यावर ओरडलात. घरात पैसे नाहीत बाबा. तुम्ही सगळे पैसे कुठल्या तरी मोहिनी नावाच्या स्त्रीवर उडवलेत ना? आईने तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून स्वतःच्या उपचाराचा खर्च चालवलाय. तुमचे वृद्ध आईवडील जे आज अंथरुणाला खिळलेत, त्यांची सेवा, आमचा सांभाळ आणि स्वतःच्या शरीरात पसरलेला कॅन्सर, या सगळ्याशी ती एकटी लढते. तिचे संपूर्ण आयुष्य तुमच्या मागे आमचे घर सावरण्यात निघून गेले आणि तुम्ही तिच्यावर संशय घेताय? अमोलचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत, त्याच्या आंधळेपणामुळे घरात एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली होती. त्याने अवनीकडे पाहिले. तिचे केस केमोथेरपीमुळे गळून गेले होते आणि तिने डोक्यावर पदर घेतला होता. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. तो 2 दिवस पूर्णपणे शांत झाला. तो कोणाशीच बोलला नाही, फक्त आपल्या खोलीत बसून राहिला. या 2 दिवसात अमोलला स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली होती. पण अजूनही त्याच्या मनात मोहिनीबद्दल कुठेतरी एक आशेचा किरण होता. त्याला वाटत होते की या संकटाच्या काळात किमान मोहिनी त्याला भावनिक आधार देईल. म्हणून त्याने मोहिनीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही, असा संदेश त्याला मिळाला. त्याने सलग 7 ते 8 दिवस वेगवेगळ्या वेळी प्रयत्न केले, पण तिचा कॉल लागत नव्हता. सोशल मीडियावरही तिने त्याला ब्लॉक केले होते. शेवटी त्याने ऑफिसच्या एका जवळच्या मित्राला, जो मोहिनीच्या विभागातील लोकांच्या संपर्कात होता, त्याला फोन केला. अरे अमोल,
तुला माहीत नाही का, मोहिनीने लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधीच 2 दिवस जॉब सोडला आणि ती शहर सोडून कायमची निघून गेली, मित्राने सांगितले. अमोलच्या डोक्यात जणू वीज कोसळली. त्याला आठवले की लॉकडाऊनच्या अगदी 4 दिवस आधी मोहिनीने त्याला रडून एक खोटी कथा सांगितली होती. तिच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने 10 लाख रुपयांची गरज आहे. अमोलने तिच्या प्रेमापोटी स्वतःच्या भविष्य निर्वाह निधीतून आणि काही शेअर्स विकून 10 लाख रुपये रोख तिच्या हातात दिले होते. आता अमोलला समजले की ती त्याला सोडून त्याचे 10 लाख रुपये घेऊन पळून गेली होती. तिचे कोणतेही प्रेम नव्हते. ती फक्त त्याच्या पैशांवर जगत होती. अमोल प्रचंड मानसिक तणावाखाली आला. त्याला समजले की ज्या स्त्रीसाठी त्याने आपल्या हसत्या-खेळत्या कुटुंबाचा बळी दिला, तिनेच त्याला रस्त्यावर आणून सोडले होते. अमोल आता पूर्णपणे कोलमडला होता. त्याला कळून चुकले होते की जगात जर कोणी खरे प्रेम करत होते तर ती फक्त आणि फक्त अवनी होती. पण त्याने तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते. जर त्याने सुरुवातीलाच मुलांचे ऐकले असते, तिला चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेले असते, तर आज ती योग्य उपचारांमुळे बरी होऊ शकली असती. तो अवनीच्या खोलीत गेला. तिच्या पायाशी बसून तो ढसाढसा रडला. अवनी, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी पाप झाली. मी तुला ओळखू शकलो नाही. अमोल ढसाढसा रडत होता. अवनीने आपला थरथरणारा हात अमोलच्या डोक्यावर ठेवला. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, फक्त अथांग प्रेम होते. अहो, स्वतःला दोष देऊ नका. पुरुष आहात तुम्ही. कधी कधी पाऊल भरकटते. पण तुम्ही वेळेवर घरी आलात, यातच माझे सगळे सुख आहे. मुलांकडे आणि आईबाबांकडे लक्ष द्या आता, अवनीने अत्यंत क्षीण आवाजात सांगितले. पण आता खूप उशीर झाला होता. कॅन्सरने अवनीच्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवला होता. पुढील 2 महिन्यांत अवनीची तब्येत वेगाने खालावत गेली. ती अंथरुणावरून उठूही शकत नव्हती. अमोलने या 2 महिन्यांत तिची अहोरात्र सेवा करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या हाताने तिला घास भरवणे, तिची औषधं देणे, सर्व काही तो करत होता. पण काळाला काही वेगळेच मान्य होते. एक दिवस पहाटेच्या सुमारास अवनीने अमोलचा हात आपल्या हातात घेतला. मुलांकडे एक शेवटचा प्रेमाचा कटाक्ष टाकला आणि तिने जगाचा निरोप घेतला. घरात एकच आकांत झाला. अवनीच्या जाण्याने घरातली लक्ष्मी निघून गेली होती. सासू-सासऱ्यांनी आपली मुलगी गमावली होती. मुलांनी आपली सावली गमावली होती. अमोल आता घरात जिवंत प्रेतासारखा वावरत होता. तो घराच्या गॅलरीत उभा राहून तासनतास शून्यात पाहत राहायचा. अमोलचे आयुष्य आता बदलले होते. पैशांचे सुख मिळाले होते, पण मनाची शांतता आणि हक्काचे प्रेम कायमचे हरवले होते. अवनीचे ते हसरे रूप आणि तिने केलेले उपकार अमोलच्या मनात आयुष्यभरासाठी एक सल, एक न संपणारा पश्चाताप बनून राहिले. नमस्कार मित्रांनो, मी ही तयार केलेली कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा आणि खुश राहा. धन्यवाद.